आता मी चक्राताला पोहोचलो इथे. आम्ही काल रात्री पोहोचलो ऍक्च्युली, तर रात्री फार अंधार होता म्हणून मग मी रात्री रूमचा टूर काही शूट नाही केला. पण मी आता तुम्हाला दाखवते की आमची रूम कशी येते. तर हे बघा, ही आहे अशी रूम की जिला वरती असा बंक बेड पण आहे. त्याच्यामुळे मुलं तर खूप जास्त एन्जॉय करत होते. मुलं तर खूप खुश होते रूम बघून. आणि आता पण ते दोघं जे इथे चेस प्ले करताय. काय करताय तुम्ही दोघं जण? चेस. तू कर. ही जी आहे इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम काही दाखवत नाही मी. त्याच्यानंतर हे वॉर्डरोब आहे इथे. वॉर्डरोब मध्ये पण बऱ्यापैकी जागा आहे, स्पेशल आहे. आमचं सामान बसलं इथे बऱ्यापैकी. त्यानंतर इकडे दाखवते. इथे पण सोफा आहे. इथे बसायला पण त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण अरेंजमेंट केलेली आहे. आणि इकडे असं सुंदर असा हा जो आहे व्हॅलीचा लुक येतो, तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली आमचं जे हॉटेल आहे ना ते पूर्ण खाली, म्हणजे आम्ही पहिले डोंगर चढलो, मग त्याच्यानंतर तो पूर्ण उतरलो आणि असं खाली पूर्ण व्हॅलीमध्ये जे आहे हे हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता की याच्या आजूबाजूने पूर्ण जे आहे ते माउंटन्स आहेत आणि आम्ही अगदी त्याच्या सेंटरमध्ये आम्ही. तर मस्त सगळीकडे हिरवेगार असे माउंटन्स आहे, ग्रीनरी आहे. आता वरचा बंक बेड बघूया की ज्याच्यासाठी मुलं तर खूप जास्त एक्साइटेड होते. तरी बघू शकता अशा प्रकारे हा बंक बेड आहे. म्हणजे रियांश आणि अथर्व पण आमच्या सोबत आहे. तर ते दोघं पण इकडेच झोपताय. त्यांना फार मजा येते मुलांना. आणि हे इकडे अशी इथे विंडो गेलेली आहे आणि त्याच्यानंतर हे इथे असं ट्रान्सपरंट ग्लास आहे. आता दिसत नाहीये. हे स्टार गेजिंग साठी आहे. तर मस्त वाटते इथे. सकाळी सकाळी मस्त ऊन येते इथून. तर असा होता आमच्या रूमचा टूर. आता जे आहे ते आम्ही आमच्या हॉटेलपासूनच जवळ असलेल्या टायगर वॉटरफॉल मध्ये आलो आहे. चक्राताचं जे मेन अट्रॅक्शन आहे ना ते हे टायगर वॉटरफॉलच आहे. आजूबाजूने पूर्ण व्हॅली आहे आणि इथे व्हॅलीमध्ये जे आहे ते वॉटरफॉल आहे हा सुंदरच्या बाजूने असं छान वरतून धबधबा पडतोय. तर त्याच्यासाठीच आता आम्ही खालो आहे. थोडं ट्रेक करायचं होतं आमच्या हॉटेलपासूनच. एक 10-15 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही आलोय. आणि कॅमेऱ्यात जरी दिसत नसेल तरी ऍक्च्युली इथला जो व्ह्यू आहे ना तो खरंच खूप सुंदर दिसतोय. तर हे आहे चक्राताचं टायगर वॉटरफॉल की जे इंडियामधलं वन ऑफ द हायेस्ट वॉटरफॉल आहे की ज्याची हाईट आहे 312 फूट. इतकं वरतून पाणी पडतं आणि ते जे दृश्य आहे ते कॅमेरामध्ये खरंच कॅप्चर करता आलं नाही मला खरं तर. पण वॉटरफॉल जो होता ना तो खरंच खूप सुंदर दिसत होता. वरतून इतकं वेगाने, इतकं छान आणि इतकं फ्रेश वॉटर पडत होतं. इतकं थंडगार पाणी होतं ते. तर मुलंच काय आम्ही सगळ्यांनी पण खूप एन्जॉय केलं. बऱ्याच वर्षांनी जे आहे त्याचं वॉटरफॉलमध्ये मस्त आंघोळ करायला, पाण्यामध्ये खेळायला मज्जा आली. मुलं आणि आपण नेहमी स्विमिंग पूलमध्ये तर जातच असतो मुलांना पाण्यामध्ये खेळवायला. बट ही ज्या काही ज्या अशा नैसर्गिक धबधबे असतात त्याची जी काही मजा असते ना तिची कंपॅरिझन आपण कशासोबतच नाही करू शकत. निसर्गाचं हे रूप एन्जॉय करताना खरंच आम्ही पण अगदी आमच्या मुलांसारखेच छोटे झालो होतो. आम्ही पण आमचं बालपण जे आहे ते एन्जॉय करत होतो.
टायगर वॉटरफॉलवरून मगाशीच परत आलो. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो, लंच केलं आणि मग काय करणार दुसरं, तर मग रेडी वगैरे झालो आणि सगळ्यांचे फोटोज आणि रील्स चालू आहेत. मी दाखवते. इकडे प्रेरणा बसली आहे. इकडे नीलम आहे, ही नीलमची मुलगी आहे. और ये हमारे रील मास्टर है पूजा. आणि हे मुलं तिकडे खेळता. मुलांची तर खूप मस्ती चालू आहे. आणि आता संध्याकाळ होते तर वेदर पण जे आहे ते अजून छान होत चाललंय. आम्ही सगळ्या ज्या मुली होतो, ज्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स होत्या, आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. खूप रील्स, फोटोज आणि आमची पूर्ण जी ट्रिप आहे आमची ॲज अ गर्ल ट्रिप आम्ही एन्जॉय केली. आणि संध्याकाळी जे आहे मग आम्ही गेम्स खेळत होतो सगळेजणं. ॲक्च्युली आमची ही जी ट्रिप होती ना, हिचा पर्पजच असा नव्हता की आपण कुठे फिरायला चाललो आहे आणि आपल्याला खूप सारे ठिकाणं फिरायचे आहेत, खूप सारे ठिकाणं बघायचे आहेत. तर ही कंप्लीट असं ॲज अ फॅमिली ट्रिप आम्ही प्लॅन केलेली होती सगळ्यांनी, की सगळ्यांना त्यांच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करता यावा. मुलांसोबतही छान आपल्याला टाईम स्पेंड करता यावा आणि आपणही एन्जॉय करावं, थोडंसं रिलॅक्स व्हावं. नाही तर काय होतं ना, आपण जेव्हा आपण कधी फिरायला जातो आपलं एक टार्गेट असतं की नाही आपल्याला इथे जायचं आहे फिरायला, तिथे जायचं आहे फिरायला, हे डेस्टिनेशन कवर करायचं आहे. आणि नेहमीपेक्षा उलट आपण त्यातच जास्त थकतो. पण ती पण एक वेगळी मजा असते गोष्टी बघण्याची, फिरण्याची, प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करण्याची. पण ही जी आमची ट्रिप होती ही थोडी वेगळी होती. ही ट्रिप आम्ही टोटली फक्त रिलॅक्स करण्यासाठीच प्लॅन केलेली होती आणि सगळ्यांनी जे आहे ते खूप छान एन्जॉय केलं. मुलांसोबत गेम खेळण्यामध्ये, त्यांच्यासोबत चीटिंग करण्यामध्ये, जिंकण्यात, हारण्यात एक वेगळीच मज्जा असते. आणि खरंच असं वॅकेशन वर्षातून एकदा तरी आपण नक्कीच प्लॅन करायला पाहिजे. चार्ट ये फटा हुआ था। हाँ ये ले लो। अरे उसको समाया को बुलाओ ना बच्चे को। वो कहाँ चली गई, नहीं खेल रही है। उसको भी खेल रही है, ऐसे बोर हो जाएगी। क्या हो गया उसको? पता नहीं क्या हुआ। चलो कोई नहीं, चलो करें सबने अच्छे से नहीं तो फिर आपका नंबर मिस हो जाएगा। नेक्स्ट डे मॉर्निंगला मी आणि प्रेरणा मॉर्निंग वॉक करत होतो. तर आम्हाला इथे जवळच असलेली बटाट्याची शेती दिसली. खरंच पहिल्यांदाच जे आहे ते बटाट्याची शेती बघितली होती. आणि इथे हे जे लोक होते हे यांचं शेत होतं आणि ते स्वतःच या शेतामध्ये काम करत होते. म्हणजे इथे पहाडांवरती कसं असतं ना, माउंटन्सवरती, की तुम्हाला एकच सलग मोठी जागा नसते. तुमची जी जागा असते म्हणजे शेती जी होती ना, ते लोक सांगत होते की थोड्या थोड्या तुकड्यांमध्ये विभागलेली असते. काही इथे, काही थोडी उंचावरती, थोडी खाली. तर अशी यांची जमीन जी आहे ती तुकड्या तुकड्यांमध्ये होती. तर ह्या ज्या जमिनीच्या तुकड्यामध्ये त्यांनी बटाटे लावलेले होते आणि ते बटाटे जे होते ते झालं होतं, तर त्यांचं बटाटे काढायचं काम चालू होतं. तर मग आम्ही पण गेलो तिथे त्यांच्यासोबत गप्पा मारायला आणि गंमत बघायला. आणि हो, आम्ही यांच्याकडून ना बटाटे विकतही घेतले.
आणि मग मी त्यांना सांगितलं की मी तुमचं शूटिंग करते आणि माझं यूट्यूबचं चॅनल आहे. तर ते सांगत होते की हो, इकडे तर खूप जास्त जे आहे उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये खूप सारे यूट्यूबर आहे, खूप पहाडी लोक जे आहे ते व्लॉगिंग करतात. आणि आम्ही शूट करता करता आमच्या गप्पाही चालू होत्या आणि ते सांगत होते की ते कुठल्याच प्रकारचे जे आहे रासायनिक खतं जे आहे ते वापरत नाही. तर त्यांचं जे अगदी नैसर्गिक खतं जे आहे तेच वापरतात. जास्त करून ते गाईच्या शेणाचा जो आहे तो वापर करतात. आणि इथे येणारे जे बरेच टुरिस्ट पण जे होते ना, ते यांच्याकडून बटाटे जे आहे ते डायरेक्ट विकत घेत होते. त्यानंतर बटाटे घेऊन रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो, लंच केलं. आणि ह्या दिवशी आम्ही दुपारी काहीच केलं नाही. ह्या दिवशी आम्ही दुपारी जे आहे ते पूर्णपणे रेस्ट केली. आणि त्या दिवशी जे आहे ते दुपारी पाऊसही पडत होता. खरं तर पूर्ण 3 दिवस पावसाचं प्रेडिक्शन होतं, पण ते प्रेडिक्शन काही खरं ठरलं नाही. आणि ॲट लास्ट शेवटच्या दिवशी जे आहे ते छान पाऊस झाला, खूप जोरदार पाऊस झाला. आणि संध्याकाळ होता होता पाऊस चांगलाच वाटला होता. वातावरणही अगदी छान मस्त थंड झालं होतं. मस्तपैकी मुसळधार पाऊस, थंडगार वारा आणि त्याच्यामध्ये गरम गरम स्नॅक्स आणि चहा. हा हा, काय संध्याकाळ होती ती. एवढी धम्माल आली त्या दिवशी. तर एवढे सारे स्नॅक्स खाल्ले. खरं तर आपण जंक फूड युजली खात नाही, पण असं काही ओकेजन असेल आणि सगळेजण सोबत असेल तर मग काही कॅलरीज कसलं आणि जंक फूड कसलं काही भानच राहत नाही आपल्याला. खूप सारं जंक फूड खाल्लं त्या दिवशी, अगदी मनसोक्त सगळ्यांसोबत. आणि मग काय खाऊन पिऊन दुसरं काय करणार. अगेन आमचे फोटोज आणि रील्स स्टार्ट झाले. आणि इथे आम्ही सगळ्याजणी मिळून तेच डिस्कस करत होतो की आता काय करायचं आहे आपल्याला, कशी रील करायची आहे, कसे फोटोज करायचे. असे पावसात अगदी छत्री घेऊन, पावसात भिजून, उठून बसून असतील नसतील सगळ्या प्रकारच्या पोजेस आम्ही ट्राय केल्या आणि खूप सारे फोटोज काढले, रील्स काढल्या. कॉपीराईट क्लेममुळे ना कुठल्याच रीलला मला सॉन्ग नाही टाकता आलं. जर तुम्हाला विथ सॉन्ग जर रील्स बघायच्या असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी जे आहे ते रात्री आम्ही बॉनफायर अरेंज केलेलं होतं. अगेन इथे पण जे म्युझिक चालू होतं ते मी ॲड नाही करू शकत कॉपीराईट क्लेममुळे. त्या दिवशी रात्री बराच वेळपर्यंत आम्ही सगळ्यांनी मस्त डान्स केला, मस्ती केली. त्याच्यानंतरही अगेन गेम खेळलो आणि छान असं एन्जॉय करत जे आहे ते आम्ही त्या दिवशीची जी रात्र आहे ती घालवली. बराच उशिरापर्यंत सगळेजणं जागे होते, कारण की नेक्स्ट डे परत सगळ्यांना घरी जायचं होतं, बॅक टू रुटीन जायचं होतं. म्हणून मग आजचा दिवस आहे म्हटलं की छान एन्जॉय करून घेऊ. ते सगळेजणं जे आहे ते आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत होतो. नेक्स्ट डे जे आहे ते आमचं चेकआउट होतं. बाकी सगळेजण जे आहे ते गुरगावला रिटर्न जाणार होते. बट मी, दीपक आणि रियांश आम्ही आमची जर्नी जी आहे ती पुढे कंटिन्यू करणार होतो. मी मसुरीला जाणार होतो. खरं तर सगळ्यांसोबत इतका छान टाईम स्पेंड केल्यानंतर एकट्या पुढच्या प्रवासाची इच्छा होत नव्हती, पण थोडंसं मन घट्ट केलं आणि सगळ्यांसोबत आहे जो मॅन्डेटरी ग्रुप फोटो आम्ही क्लिक केला. आणि त्याच्यानंतर जे आहे ते आम्ही मसुरीच्या आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तर पुढचा ब्लॉग जो आहे त्याच्यामध्ये मी आमच्या मसुरीची जर्नी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगा. तर हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.